आज मी एका खूप स्वार्थी आईला भेटले. म्हणजे ती स्वतःसाठी व्यायामाला वेळ काढत होती. स्वतः मेडिटेशन करत होती. स्वयंपाकात किंवा स्वयंपाकघरामध्ये किंवा घरातल्या कामासाठी सुद्धा तिला मदत लागत होती. करियर ओरिएंटेड होती. स्वतःच्या करिअरमध्ये तिला काहीतरी करायची फार इच्छा होती. बाळाकडे पण थोडं लक्ष देत होती. पण बाळाकडे किती पण लक्ष दिलं तरी ह्या गोष्टी का करत होती? एवढं स्वार्थी कसं काय कोण असू शकतं? तुम्ही पण अशीच आई आहे का? आणि जर तुम्ही तशी आई असाल, तर माझ्याकडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. स्वतःसाठी वेळ काढणं हे सेल्फिश असण्याचं लक्षण नाही आहे. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीप्रती खूप जास्त सजग आहात. तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी अजून काहीतरी करायचं. स्वतःसाठी जर तुम्ही काही करत असाल, तर याचाच अर्थ आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा खूप काही करत आहात. माझ्या गेल्या वर्षाच्या एका अनुभवातून मी सांगू शकते. जेव्हा माझे वडील बेडरिडन होते, तेव्हा मला समजलं की एका मुलासाठी किंवा मुलीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते माहिती आहे? आपल्या आईवडिलांना हेल्दी बघणं. आपल्या आईवडिलांना कुठल्यातरी पेनमधून जाताना बघणं, त्यांना आजारी बघणं, ह्याच्यापेक्षा सर्वात मोठं दुःख एका मुलासाठी किंवा एका मुलीसाठी कोणतंच असू शकत नाही. आणि जर तुम्ही स्वतःच्या हेल्थवरती फोकस करत असाल किंवा कामामध्ये मदत मागत असाल, तर हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही आहे. याचा अर्थ आहे की तुम्ही एक बेस्ट मदर आहे किंवा बेस्ट पेरेंट आहे. जर तुम्ही वर्किंग मदर असाल किंवा होममेकर असाल, तरीसुद्धा स्वतःच्या हेल्थसाठी वेळ देणं हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही आहे. तर याचा अर्थ आहे की तुम्ही आपल्या फॅमिलीवरती, स्वतःवरती, आपल्या मुलांवरती खूप जास्त प्रेम करता. अशाच गिल्ट वाटणाऱ्या किंवा स्वतःला सेल्फिशपणा असं वाटत असेल, अशा मदर्सना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही सेल्फिश नाही आहे, तुम्ही बेस्ट आहे.